हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. स्टडी टेबल फार मोठं नव्हतं आणि त्यातही त्यांना एकाच फाईलमध्ये पाहायचं होतं. त्यामुळे ते दोघे खूप जवळ बसले होते. पूजाने कुणालला सगळे डिटेलमध्ये समजावून सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता पूजा अचानक शांत झाली, कारण कुणाल पेपर नीट समजून घेण्यासाठी तिच्या खूपच जवळ आला होता. त्याचा श्वास पूजाच्या मानेवर जाणवत होता. कुणालच्या मजबूत छातीला तिचे खांदे स्पर्श होताच पूजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पूजाचा घसा कोरडा पडला. तिने बाजूलाच ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि पाणी पिऊ लागली. ती इतक्या घाईत पाणी पित होती की काही थेंब तिच्या ओठांवरून घसरत मानेवरून खाली गेले. कुणाल आपल्या तीक्ष्ण नजरेने तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या त्या नजरेमुळे पूजाला स्वतःचं शरीर जणू पेटल्यासारखं वाटत होतं. काही वेळानंतर कुणाल म्हणाला, "अरे, मला वेळेचं भानच राहिलं नाही. अर्धी रात्र झाली आहे. चर्चा खूप लांबली." पूजानं हलकसं मान हलवली. कुणाल उठून खिडकीतून बाहेर पाहू लागला. कुणाल म्हणाला, "बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय." पूजानेही बाहेर पाहिलं. संध्याकाळची हलकी रिमझिम आता जोरदार पावसात बदलली होती आणि वारासुद्धा जोरदार वाहत होता. हळू आवाजात स्वतःशीच कुणाल म्हणाला, "ही वेडी पावसाची वेळच आता यायची होती. रस्त्यावरही खूप पाणी साचलं होत आहे. अशा पावसात ड्राईव्ह करणं सुरक्षित असेल का? अशा हवामानात खूप अपघात होतात." कुणाल स्वतःशी बोलत होता, पण त्याचं लक्ष मात्र पूजाकडेच होतं. पूजा मनात म्हणाली, "एक काम करते, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून इथे थांबायला सांगते. थोडंच थांबणार आहेत हे." पूजा म्हणाली, "तुम्हाला हवं असेल तर आजची रात्र इथेच थांबू शकता." कुणाल म्हणाला, "आता तू एवढं म्हणतेस तर ठीक आहे." पूजा म्हणाली, "काय? मी कुठे वारंवार सांगितलंय. एकदाच तर म्हटलं होतं. मला काय माहिती होतं की तू इतक्या सहज तयार होशील." त्यानंतर कुणाल म्हणाला, "मला शॉवर घ्यायचा आहे. शॉवर घेतल्याशिवाय मला झोप येत नाही." असं म्हणत कुणाल पुढे गेला. पूजा तोंड उघडं ठेवून त्याच्याकडे पाहत राहिली. स्वतःशीच म्हणाली, "पूजा, एक काम करते. तोपर्यंत हे उशी ब्लँकेट हॉलमध्ये ठेवते. अंघोळ झाल्यावर तिथेच झोपते." कुणाल अंघोळ करून बाहेर आला तेव्हा तो शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसला. ते पाहून पूजाने सुटकेचा निश्वास सोडला. पण लगेच तिचं लक्ष त्याच्या ओल्या विस्कटलेल्या केसांकडे गेलं. कपाळावर पडलेले केस त्याचा चेहरा अजूनच आकर्षक बनवत होते. पूजा त्याच्याकडे बघतच राहिली. कुणालने तिची नजर ओळखली आणि त्याला स्वतःवरच अभिमान वाटला. तो तिच्या कानाजवळ येत म्हणाला. कुणाल म्हणाला, "तू शॉवर न घेता झोपणार आहेस का?" आणि त्यावेळी पूजा भानावर आली. पूजा म्हणाली, "नाही, म्हणजे मी आत्ताच जाते." असं म्हणत ती आपला नाईट ड्रेस घेऊन बाथरूममध्ये गेली. तिला जाताना पाहून कुणालच्या चेहऱ्यावर एक खोडकर स्मित उमटलं. कुणाल हळू आवाजात म्हणाला, "माझ्या जानची अवस्था आत्तापासूनच अशी आहे." तो हलक्या आवाजात गुणगुणू लागला, "तुला आपलं बनवायचं वेड डोक्यावर चढलंय." "कधीपासून आहे?" पूजा लवकर अंघोळ करून बाहेर आली, कारण कुणाल तिच्या घरात तिच्याच बेडरूममध्ये असल्याने तिला खूप विचित्र वाटत होतं. ती बाहेर येताच तिने सोफ्याकडे पाहिलं, पण कुणाल तिथे नव्हता. पूजा म्हणाली, "हे कुठे गेले?" ती इकडे तिकडे पाहत आपल्या बेडरूममध्ये गेली आणि तिथे कुणालला शर्टशिवाय बेडवर आरामात झोपलेला पाहून ती थक्क झाली. कुणालने तिला पाहिलं आणि तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाला. कुणाल म्हणाला, "मला सोफ्यावर झोपायला त्रास होत होता म्हणून इथे बेडवर आलो. तू तर नाजूक आहेस, तू आरामात तिथे झोपू शकशील." कुणाल म्हणाला, "मला माहीत नाही झोपेत मी तुझ्याजवळ कसा आलो आणि हे सगळं कसं झालं. पण पुढे जर मी तुझ्या तोंडून तुझ्याबद्दल अशी घाणेरडी चीप बोलणी ऐकली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल." इतकं बोलून कुणालने पूजाला झटक्यात सोडून दिलं.
भोळी भाबडी पूजा विचार करू लागली की कदाचित तिचंच काहीतरी चुकीचं समजलं असावं. हे सगळं फक्त एका गैरसमजामुळे झालं असावं. कुणाल म्हणाला, जर तरीही तुला वाईट वाटलं असेल, आय एम सॉरी, पण तुला ही माझी माफी मागायला हवी. कारण तू मला असा माणूस समजलीस जो बिझनेस डीलसाठी तुझा फायदा घेऊ शकतो. पूजा म्हणाली, काय सॉरी? चुकीचं माझ्यासोबत झालंय. झोपेत किस याने मला केलं आणि आता सॉरी पण मीच बोलायचं? पूजा काहीच बोलली नाही. ती शांतपणे आपल्या बोटांशी खेळत रागाने तिथेच उभी राहिली. तिचं असं शांत राहणं पाहून कुणाला अजूनच राग येत होता. पूजा अजूनही काही बोलत नाही हे पाहून कुणालने टेबलवरचा आपला फोन उचलला आणि तिथून निघून गेला. कारण तो अजून थोडा वेळ तिथे थांबला असता तर आपल्या रागात पूजाला दुखावलं असतं. दार बंद होण्याचा आवाज ऐकून पूजा भानावर आली. ती लगेच धावत खिडकीजवळ गेली. तिने पाहिलं की कुणाल बिल्डिंगच्या बाहेर जात होता आणि क्षणातच तो आपल्या गाडीत बसून तिच्या नजरेआड झाला. पूजाने याबद्दल जास्त विचार केला नाही आणि ती तयार होऊन ऑफिससाठी निघून गेली. अशाच प्रकारे संपूर्ण दिवस गेला. संध्याकाळी पूजा ऑफिसमधून बाहेर पडत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कॉलर आयडीवर कुणालचे नाव पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. तिने कॉल रिसीव्ह करत हलक्या आवाजात म्हटलं. पूजा म्हणाली, हॅलो कुणाल? कुणाल म्हणाला, काल रात्री तुझ्या फ्लॅटवर माझी फाईल राहिली आहे. मी संध्याकाळी येताना ती घेऊन जाईन. तू ती सांभाळून ठेव. पूजा म्हणाली, नाही नाही, माझ्या फ्लॅटवर नको. म्हणजे आपण बाहेर भेटलो तर बरं होईल. मी तुम्हाला फाईल तिथेच देईन. कुणाल म्हणाला, ओ म्हणजे अजूनही तुला असंच वाटते की मी तुझा फायदा घेईन? पूजाला त्याच्या आवाजातली नाराजी स्पष्ट जाणवत होती. कुणाल म्हणाला, स्टार क्लब, तिथेच माझी फाईल घेऊन ये. इतकं बोलून कुणालने फोन कट केला. पूजा म्हणाली, हे माझ्या फ्लॅटवर येण्यापेक्षा मीच त्यांना फाईल देण्यासाठी स्टार क्लबला जाणं बरं. पूजा फ्लॅटवर आल्यावर तिने अंघोळ केली, फाईल घेतली आणि क्लबकडे निघाली. स्टार क्लब, या क्लबमध्ये कोणताही सामान्य माणूस येऊ शकत नव्हता. येथे बहुतेक श्रीमंत आणि उच्च सामाजिक स्तर असलेले लोकच येत असत. पूजाने फोनवर आलेल्या मेसेजमधून कुणालचा रूम नंबर तपासला आणि ती आत गेली. तिने एका स्टाफला थांबवून त्या रूम नंबरबद्दल विचारलं. थोड्याच वेळात ती त्या रूमच्या बाहेर उभी होती. आत जाताना तिला थोडी भीती वाटत होती. तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला शांत केलं. तिने दरवाजावर दोनदा टकटक केली आणि आत गेली. पूजा जशी आत गेली तिने पाहिलं की तिथे अनेक मोठे बिझनेसमॅन बसले होते. कदाचित ते कुणालचे मित्र असावेत. सर्वजण तिच्याकडे पाहू लागले. त्यांच्या नजरा स्वतःवर जाणवल्यावर पूजा थोडी अस्वस्थ झाली. तिला वाटलं की ती चुकीच्या रूममध्ये तर आली नाही ना. तेवढ्यात तिची नजर कुणालवर गेली, जो एका सोफ्यावर अगदी राजासारखा बसला होता. त्याला पाहून पूजाने सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात तिच्या कानावर एका व्यक्तीचा आवाज पडला. ही खूप सुंदर मुलगी आहे. तूही आमच्यात सहभागी होणार का? हलकेच हसत पूजा म्हणाली, नाही, खरं तर मी इथे कुणालाही फाईल परत देण्यासाठी आले आहे. तिने हातातली फाईल दाखवत म्हणाली, तुम्ही सगळे एन्जॉय करा. तेवढ्यात पूजाचा फोन व्हायब्रेट झाला. तिने पटकन फाईल टेबलवर ठेवली आणि एक्सक्यूज मी म्हणत तो फोन उचलण्यासाठी बाहेर गेली. बाहेर येऊन पूजाने हर्षचा फोन रिसीव्ह केला. हर्ष म्हणाला, कुठे आहेस तू? मी आत्ता तुझ्या बिल्डिंगखाली उभा आहे आणि तुझ्या फ्लॅटलाही लॉक लागलेला आहे. पूजा म्हणाली, हो, मी एका मीटिंगसाठी बाहेर आले आहे. मी तुला नंतर कॉल करते. कॉल कट करून पूजा मागे वळली. तेवढ्यात ती कोणाशी तरी धडकली.
ती पडणारच होती तेवढ्यात कुणाच्या तरी मजबूत हातांनी तिला सावरलं. त्या क्षणी दोघेही खूप जवळ आले होते. पूजा कुणालच्या चेहऱ्याकडे पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की तो अजूनही तिच्यावर नाराज आहे का, पण कुणालच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता. पूजाला सरळ करत तो म्हणाला, कुणाल म्हणाला, चल मी तुला घरी सोडतो, केस कानामागे करत. पूजा म्हणाली, नाही मी जाईन, तू तुझ्या फ्रेंड्ससोबत एन्जॉय कर, ते तुझी वाट पाहत असतील. कुणाल म्हणाला, आणि इथून तू पायी जाणार आहेस का? पूजा म्हणाली, अरे मी पायी का जाईन, कॅबने जाईन ना. आणि त्यावेळी कुणाल म्हणाला, कॅबने? सिरियसली? ठीक आहे, मग मीही पाहतो यावेळी कोणती कॅब तुला घ्यायला येते ते. पूजा म्हणाली, अरे हे तर मी विचारच केला नव्हता. हा क्लब शहरापासून खूप दूर आहे. येताना तर मी टॅक्सीने आले, पण आता काय करू. कुणालने पूजाचा हात धरला आणि तिला आपल्या कारमध्ये बसवून तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर त्याचे फ्रेंड्स जे तिथेच लपून बसले होते बाहेर आले. त्यापैकी एक फ्रेंड म्हणाला, तुम्हा सगळ्यांनीही तेच पाहिलं का जे मी पाहिलं? सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. त्यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की हे सगळे मोठे बिझनेसमन आहेत, कारण कुणाल आणि पूजाला एकत्र पाहून ते खूप आनंदी झाले होते. कारमध्ये कुणाल म्हणाला, सीट बेल्ट लाव. पूजाला सीट बेल्ट लागत नव्हता. तिचे हात थरथरत होते. ती तसेच सोडून म्हणाली. पूजा म्हणाली, आज सकाळी जे काही झालं त्यासाठी मी तुमची माफी मागते. मी अशी अपेक्षा करते की तुम्ही तुमची पर्सनल आणि लोकेशनल लाईफ मिक्स करणार नाही. हे ऐकताच कुणालने अचानक कार रस्त्याच्या कडेला थांबवली. तो रागाने म्हणाला, कुणाल म्हणाला, खरंच पूजा, तू मला काय समजतेस? सकाळीही तू माझ्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित केलेस आणि आता माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल असं बोलतेस. त्याने रागाने स्टेअरिंगवर हात आपटला. कुणालला एवढ्या रागाने पाहून पूजा आतूनच घाबरली. प्रत्येक शब्दावर जोर देत कुणाल म्हणाला, मी कधीही माझी पर्सनल लाईफ कामामध्ये आणत नाही आणि हे तू जितक्या लवकर समजून घेशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि आज तू माझी जी बेइज्जती केली आहेस तसं पुन्हा मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छित नाही. कुणालचं बोलणं ऐकून पूजाला खूप लाज वाटली. तिने आपली चूक मान्य करत म्हटलं. पूजा म्हणाली, आय एम सॉरी. कुणाल म्हणाला, माझ्या कारमधून खाली उतर. पूजा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने मान खाली घातली आणि कारमधून उतरली. ती उतरल्याबरोबर कुणालची कार वेगाने निघून गेली. पूजा तिथेच उभी राहून त्याची कार दूर जाताना पाहत राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने पूजाने स्वतःला सावरलं. तिला लक्षात आलं की इथून तिला सहज कॅब आणि टॅक्सी मिळू शकते. तिने एक टॅक्सी थांबवली आणि आपल्या फ्लॅटकडे निघाली. पूजा बेडवर झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण आज तिला स्वतःचं घरही परकं वाटत होतं. तिला प्रत्येक ठिकाणी कुणालची आठवण येत होती, अगदी तिच्या बिछाण्यातही. तिला वारंवार कुणालचा राग आठवत होता आणि ते आठवताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या दिवसानंतर ना कुणालने पूजाशी संपर्क साधला ना पूजाने प्रयत्न केला. पूजा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की आज ऑफिसमध्ये खूप गडबड सुरू होती. तिने एका सहकार्याला थांबवून विचारलं. पूजा म्हणाली, आज काही झालं आहे का? कलिग्स म्हणाले, तू आज जा, तुला स्वतःच कळेल. पूजाला आधीच समजलं होतं की काहीतरी चूक झालेली आहे. तिच्या मनात बेचैनीने जागा घेतली. ती मोठमोठ्या पावलांनी चालत थेट मिस्टर खन्नांच्या केबिनकडे गेली. मिस्टर खन्नांचा केबिन.
पूजाने दरवाजा ठोठावून आत प्रवेश केला. तिनं पाहिलं की मालतीच्या हातात मिठाईचा डबा आहे. मालतीची नजर पूजावर पडताच ती आनंदाने म्हणाली. मालती म्हणाली, अरे पूजा, छान झालं तू इथेच आलीस, नाहीतर मीच तुझं तोंड गोड करायला तुझ्याकडे येणार होते. मिस्टर खन्नांकडे एक नजर टाकत पूजा म्हणाली. कसल्या आनंदात? मालती म्हणाली, ज्या प्रोजेक्टवर तू काम करत होतीस तो प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. नाही सॉरी, तो मला मिळाला. हे ऐकताच पूजाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला उभं राहणंही कठीण झालं. मालती म्हणाली, तुला माहीत आहे, मी आता आर्यसच्या ऑफिसला जात होते. ठीक आहे, मी निघते, नाहीतर उशीर होईल. बाय, असं म्हणत मालती तिथून निघून गेली. मालती गेल्यावर पूजा मिस्टर खन्नांकडे वळली. पूजा म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? तुम्हाला माहिती आहे मी या प्रोजेक्टवर किती मेहनत घेतली आहे. मिस्टर खन्ना म्हणाले, मिस पूजा, कदाचित तू विसरत आहेस की मी तुझा बॉस आहे. माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची तुझी हिंमत कशी झाली? गेट आउट. पूजा रडतच ऑफिसमधून बाहेर पडली आणि घरी गेल्यावर तिने कुणालला फोन लावला. त्यावेळी कुणाल एका मीटिंगमध्ये होता. त्याच्या फोनची लाईट लागल्यावर त्याने नाव पाहिलं आणि सर्वांना बाहेर जाण्याचा इशारा केला. सर्वजण गेल्यावर कुणाल म्हणाला, हॅलो. पूजा म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? तुम्हीच म्हणाला होता की तुम्ही कधीच पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करत नाहीत. मग माझ्यासोबत असं का केलं? पूजाचा रडण्याचा आवाज ऐकून कुणाल चकित झाला. कुणाल म्हणाला, तू नेमकं काय म्हणते आहेस? पूजा म्हणाली, बस करा कुणाल, अजून किती नाटक करणार आहात? कुणालला आता राग येऊ लागला. कुणाल म्हणाला, स्पष्ट सांगशील का नेमकं काय झालं आहे? आणि त्यावेळी पूजा म्हणाली, तुम्ही तो प्रोजेक्ट ज्यावर मी इतके दिवस काम करत होते तो माझ्याच कलिगला दिला, फक्त मी तुमच्याशी वाईट बोलले म्हणून. कुणाल म्हणाला, काय? माझ्याकडून अशी कोणतीही माहिती दिली गेली नाही आणि मी आधीच तुला सांगितलं होतं, माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नकोस. कुणालचा रागीट आवाज ऐकून पूजा घाबरली. कुणाल म्हणाला, तुमच्या कंपनीने या प्रोजेक्टचा तमाशा केला आहे, याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. डोळ्यातले अश्रू पुसत आश्चर्याने पूजा म्हणाली, म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही? आणि त्यावेळी आता पूजा शांतपणे बोलत होती. पूजा म्हणाली, हॅलो. तिने फोन पाहिला तर कुणालने कॉल आधीच कट केला होता. पूजा म्हणाली, मी इतक्या लवकर निष्कर्ष कसा काढला? मी काय केलं? पुन्हा एकदा कुणालला नाराज केलं. दरम्यान कुणालने आपला PA बोलावला. तो केबिनमध्ये आला तेव्हा कुणाल खूप रागात होता. कुणालने त्याचा कॉलर पकडून त्याला काही सूचना दिल्या. त्या सूचना ऐकताच PA घाईघाईने बाहेर निघून गेला. इकडे पूजा विचार करत होती. पूजा म्हणाली, म्हणजे मालतीने ही डील बेडवर मिळवली आहे का? मिस्टर खन्नांच्या डोक्यात एकदाही आलं नाही का की त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल? मला याचं उत्तर मिळायलाच हवं. मी इतक्या सहज हार मानणार नाही. हा प्रोजेक्ट आहे आणि मी तो कोणाच्याही हातात जाऊ देणार नाही, असं ठरवून पूजा पुन्हा ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये पोहोचताच तिने नॉक न करता थेट मिस्टर खन्नांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मिस्टर खन्ना एका मीटिंगमध्ये व्यस्त होते. पूजाला अचानक आत येताना पाहून त्यांना खूप राग आला. मिस्टर खन्ना म्हणाले, हे काय उर्मटपणा आहे? पूजा, माझ्या केबिनमध्ये येण्याची ही कोणती पद्धत आहे? क्लायंटने जेव्हा पूजाला इतक्या रागात पाहिलं तेव्हा त्याने मिस्टर खन्नांना सांगितलं, कदाचित आपण ही चर्चा नंतर करूया. आधी तुम्ही याचं म्हणणं ऐका. आम्ही थोडा वेळ वाट पाहतो, असं म्हणत ते केबिनमधून बाहेर गेले. पूजा म्हणाली, माझ्या बनवलेल्या डिझाईनमुळेच आपल्याला हा प्रोजेक्ट मिळाला आहे. मग माझ्या मेहनतीने मिळालेला प्रोजेक्ट तुम्ही त्या मालतीला कसा दिला? आरामात खुर्चीवर बसत
इथे मिस्टर खन्ना म्हणाले, तुला मेहता एंटरप्राइजेस आठवतंय ना? त्यांनी तुझ्या मागच्या डिझाईन्सची खूप स्तुती केली होती. ते तुला त्यांच्या प्रोजेक्टसाठी हायर करू इच्छित आहेत. पूजा म्हणाली, वाव, ते तर खूप छान आहे. पण तुम्ही मला काही लहान मुलगी समजला आहे का, की मेहता प्रोजेक्ट देऊन मला समजावलं जात आहे? नाही, मिस्टर खन्ना कदाचित एखादी मूर्खच असेल, जी आर-एस सारख्या कंपनीसोबत काम नाकारून एखाद्या साध्या कंपनीसाठी काम करेल. मिस्टर खन्ना म्हणाले, पूजा, तू तुझ्या मर्यादा विसरत आहेस. आणि त्यावेळी पूजा म्हणाली, कोणत्या मर्यादांची तुम्ही बोलत आहात? मर्यादा तर तुम्ही ओलांडल्या आहेत. बायको असतानाही त्या मालतीसोबत संबंध ठेवून. आणि त्यावेळी इतक्या मोठ्या कंपनीचे मालक असूनही तुम्हाला तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मिसळताना अजिबात लाज वाटली नाही. हे ऐकून मिस्टर खन्ना खूप रागावले. त्यांनी समोरच्या फाईल्स जमिनीवर फेकल्या. मिस्टर खन्ना, मी तुझ्याशी नीट वागत होतो, पण तू त्यासाठी पात्र नाहीस. जर तुला असं वाटत असेल की तुझ्यावर अन्याय झाला आहे, तर तू आत्ताच्या आत्ता ही कंपनी सोडू शकतेस. तुझ्यासारख्या मुलीची आमच्या कंपनीला काहीच गरज नाही. गेट आउट फ्रॉम हिअर, नाहीतर मी तुला धक्के मारून बाहेर काढीन. पूजा म्हणाली, मला पण अशा कंपनीत काम करायचं नाही जिथे एखाद्याच्या मेहनतीचा फायदा दुसऱ्याच्या वैयक्तिक संबंधामुळे घेतला जातो. मिस्टर खन्ना, मी पाहतोच मिस्टर खन्ना म्हणाले, मी पाहतोच तुझ्यासारख्या अनुभवी मुलीला कोण कंपनीत काम देतं ते. पूजा ऑफिसमधलं तिचं सगळं सामान घेऊन तिच्या फ्लॅटवर निघून गेली. घरी पोहोचल्यावर तिचा संयम सुटला. ती बेडवर उलटी झोपून खूप वेळ रडत राहिली. तर आता कुणालचे ऑफिस. त्यावेळी मीटिंग एरियामध्ये मालती आणि तिची टीम पेपर साईन करण्यासाठी आले होते. मालती अधीरतेने कुणालची वाट पाहत होती. मीटिंग एरियामध्ये कुणालच्या पीएला पाहून ती त्याच्या मागे डोकावू लागली, कदाचित कुणाल दिसेल म्हणून. पीए म्हणाली, तुम्ही इथे? मिस पूजा कुठे आहेत? हा प्रोजेक्ट तर त्यांनाच मिळाला होता ना? मालतीने त्याला एक साधा पीए समजून दुर्लक्ष केलं. मालती म्हणाली, कुणाल सर आले नाहीत का? ते बिझी आहेत का? आणि त्यावेळी हे ऐकून पीएला खूप राग आला. पीए म्हणाला, मी तुम्हाला काही विचारलं आहे. हा प्रोजेक्ट मिस पूजाच करणार होत्या ना? जबरी हसू देत मालती म्हणाली, त्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. त्या दोन्ही प्रोजेक्ट एकत्र हाताळू शकत नाहीत. त्यामुळे आता हा प्रोजेक्ट मी हँडल करणार आहे. आणि त्यानंतर पीए म्हणाला, सॉरी एव्हरीवन, आता हा प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासोबत करू शकत नाही. इथे तुमची काही गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. मालती म्हणाली, हे काय बोलताय? तुम्ही आमच्यासोबत असं कसं करू शकता? पीए म्हणाला, आम्ही खन्ना कंपनीसोबत काम करत होतो कारण आम्हाला पूजाने बनवलेलं डिझाईन खूप आवडले होते. पण तुमच्या कंपनीने काय केलं? कोणतीही माहिती न देता एक अनोळखी डिझायनर पाठवला. जर तुमच्या कंपनीत अशा प्रकारे अचानक डिझायनर बदलत असतील तर भविष्यात काय होईल याची खात्री आहे का? पीए म्हणाला, याआधी की मला तुम्हाला इथून बाहेर काढावं लागेल, कृपया शांतपणे निघून जा. मालती तिच्या टीमसोबत तिथून रागाने निघून गेली. तिची खूप बेइज्जती झाली होती. मालती म्हणाली, या पूजामुळे सगळं बरबाद झालं. माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली. तिच्या टीममधील लोक तिच्याकडे तुच्छतेने पाहत होते. त्यांना माहिती होतं की ही बातमी मार्केटमध्ये पसरली की कुणालच्या कंपनीने त्यांच्यासोबत संबंध तोडले आहेत, तर कोणीही त्यांच्यासोबत काम करणार नाही. त्यामुळे कंपनीचं नुकसान होणार आणि त्याला जबाबदार मालतीच असेल. त्यावेळी पूजा घरी पूर्णपणे खचलेली पडली होती. तेवढ्यात तिच्या मैत्रीण रियाचा फोन आला. रिया म्हणाली, हाय पूजा, मला कळलं तुझ्यासोबत कंपनीत काय झालं. मी तुला आधीच सांगितलं होतं की ती कंपनी सोड आणि माझ्यासोबत काम कर. आताही मी तुला तेच सांगते, प्लीज माझ्या कंपनीत जॉईन हो. पूजाकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने रियाच्या बोलण्याला होकार दिला.
कॉल कट केला आणि छताकडे एकटक पाहत राहिली. पूजा गेल्या काही दिवसांपासून आपल्या फ्लॅटमध्ये न जाता अनाथ आश्रमातील मुलांसोबतच वेळ घालवत होती. दुसरीकडे मिस्टर खन्ना पूजाशी संपर्क साधून तिला भेटण्याचा प्रयत्न करत होते. अखेर आज पूजा मिस्टर खन्नांना भेटायला तयार झाली होती. कॅफेमध्ये मिस्टर खन्ना जवळजवळ अर्धा तास पूजाची वाट पाहत होते, पण पूजा अजून आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चिडचिड स्पष्ट दिसत होती. हे सर्व पूजा कॅफेच्या दरवाजातून पाहत होती, पण मिस्टर खन्नांसोबत मालती बसलेली दिसताच तिचा राग वाढला. तरीही तिने स्वतःला शांत केलं आणि त्यांच्या दिशेने चालत गेली. पूजा म्हणाली, सॉरी, मी थोडी उशिरा आले. मालती म्हणाली, तू स्वतःला जरा जास्तच महत्त्व देत नाहीयेस का? तुला चांगलंच माहिती होतं ना आम्ही किती वेळ तुझी वाट पाहतोय. मिस्टर खन्ना म्हणाले, मालती, तू थोडा वेळ शांत राहशील का? मालती म्हणाली, तुम्ही या स्वस्थ मुलीसाठी माझ्यावर रागवत आहात? पूजा म्हणाली, बस, खूप झालं. तुम्ही मला वारंवार विनंती केली म्हणून मी इथे आले, पण आता मला वाटतं इथे कोणत्याही चर्चेला काही अर्थ नाही. मिस्टर खन्ना म्हणाले, पूजा प्लीज एकदा माझं ऐकून घे. पूजा शांतपणे बसली. मिस्टर खन्ना, खरं म्हणजे मालतीला तिच्या कृत्याची खूप खंत आहे आणि ती तुझी माफी मागायला आली आहे. त्यांनी डोळ्यानेच मालतीला माफी मागण्याचा इशारा केला. मिस्टर खन्नांच्या रागामुळे मालती शांत बसली. तिला माहिती होतं की मिस्टर खन्नांना खुश ठेवण्यासाठी तिच्याकडे दुसरी काही विशेष गुणवत्ता नाही. गिल्टी वाटत म्हणाली. मालती म्हणाली, जे काही झालं ते विसरून जा आणि पुन्हा कंपनीत येऊन तुझ्या प्रोजेक्टवर काम सुरू कर. कॉफीचा घोट घेत पूजा म्हणाली, मला वाटतं तू माझ्याकडे कॉफी मागायला आली होतीस तर आधी माफी माग आणि हेही वचन दे की पुढे माझ्या कामात कधीही हस्तक्षेप करणार नाहीस. आणि तू माझी खिल्ली उडवली होतीस ना, तर हेही मान्य कर की तुला स्वतःला विकण्याशिवाय दुसरं काही जमत नाही. मालती म्हणाली, तू स्वतः एक मुलगी असून माझ्याबद्दल असे शब्द कसे वापरू शकतेस? मिस्टर खन्ना देखील पूजाकडे आश्चर्याने पाहत होते, पण त्यांनी काहीच बोललं नाही. पूजाने कमी शब्दात दोघांचीही चांगलीच अब्रू काढली होती. मालती म्हणाली, अरे, माझ्याबद्दल बोलण्याआधी स्वतःकडे बघ. तू जणू काही हा प्रोजेक्ट स्वतःच्या कुवतीवर मिळवला आहेस असं बोलतेस, पण खरं म्हणजे तू कुणासोबतच नाही तर त्याच्या पियेलाही कितीतरी प्रकारे खुश केला आहेस. मालतीच्या तोंडून हे घाणेरडे शब्द ऐकताच पूजाने संतापाने प्रतिक्रिया दिली. तिच्या हातातील गरम कॉफी तिने थेट मालतीवर ओतली. त्यामुळे मालती किंचाळत उभी राहिली. दुसरीकडे कॅफेमध्ये जे काही घडत होतं ते सगळं कुणाल आपल्या स्क्रीनवर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. विनय म्हणाला, सर, आपण काय करू? सांगाल तर दोघांनाही इथून उचलून आणू. कुणाल पूजेच्या ओठांकडे एकटक पाहत तीव्र नजरेने म्हणाला. कुणाल म्हणाला, जसं चाललं आहे तसं चालू दे आणि माझ्या जीवालाही थोडं खेळायला मिळू दे. परत कॅफेमध्ये गरम कॉफीमुळे मालतीचा चेहरा लाल झाला होता. ती डोक्यापासून पायापर्यंत भिजली होती. तिचा सगळा मेकअप पसरला होता. आजूबाजूचे लोक तिची अवस्था पाहून हसू लागले. मालती वेदनेने ओरडत होती, बोट दाखवत. पूजा म्हणाली, पुढे कधी अशा घाणेरड्या गोष्टी तुझ्या तोंडून ऐकल्या तर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. मालती खूपच संतापली. तिने रागात पूजावर कॉफी फेकायचा प्रयत्न केला, पण मिस्टर खन्नांनी मध्येच तिला थांबवलं आणि जोरात थप्पड मारली. त्या थप्पडीने मालतीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. मिस्टर खन्ना म्हणाले, गेट आउट. मालती काहीच न बोलता पूजाकडे द्वेषाने पाहत तिथून निघून गेली.
मिस्टर खन्ना म्हणाले, "आर-एस प्रोजेक्टमधून मी तुला 25% देण्यासाठी तयार आहे. फक्त तू पुन्हा या प्रोजेक्टवर काम सुरू कर." पूजा म्हणाली, "ठीक आहे, मग उद्या भेटूया." फ्लॅटवर आल्यावर पूजा सतत कुणालचाच विचार करत होती. तिने कुणालला फोन केला, पण एक रिंग जाऊनच फोन कट झाला. पूजा म्हणाली, "यांनी माझा फोन कट केला. अजूनही रागावले आहेत का? कदाचित मीच जास्त विचार करते. कदाचित ते बिझी असतील. थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करते." पूर्ण दिवसभर पूजाने अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी कुणालने तिचा फोन कट केला. तेवढ्यात तिला मिस्टर खन्नांचा फोन आला. मिस्टर खन्ना, "पूजा, तुला कोणत्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट परत मिळवायचाच आहे." पूजा म्हणाली, "मला माहिती आहे." असं म्हणून तिने फोन कट केला. स्वतःशीच म्हणाली, "पूजा, कुणाल मुद्दाम माझा फोन कट करत आहेत. आता मला त्यांना भेटूनच बोलावं लागेल." हे ठरवून पूजाने कुणालला मेसेज टाईप केला. "कुणाल, मला तुला भेटून माझ्या प्रत्येक चुकीची बद्दल माफी मागायची आहे. याचा कंपनीच्या प्रोजेक्टशी काही संबंध नाही." खूप वेळ रिप्लाय आला नाही, त्यामुळे पूजाच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हाच तिला कुणालच्या पीएची आठवण झाली. तिने लगेच विनयला फोन लावला. विनय म्हणाला, "हॅलो मिस पूजा." पूजा म्हणाली, "हाय विनय, आज कुणाल सर बिझी आहेत का?" विनय म्हणाला, "आज रात्री सर काही क्लायंटसोबत हॉटेल हेवनमध्ये डिनरसाठी जाणार आहेत. त्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता." आनंदी होत पूजा म्हणाली, "थँक्यू." पूजाने पटकन कपडे बदलले आणि हॉटेल हेवनकडे निघाली. हॉटेल हेवनच्या बाहेर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी राहून ती कुणालची वाट पाहत होती. थोड्या वेळाने काही बिझनेसमन बाहेर येताना दिसले. त्यांच्यात कुणालही होता. कुणालने आपल्या तीक्ष्ण नजरेतून पूजाला रस्त्याच्या पलीकडे उभं पाहिलं, पण पूजाला वाटलं की त्याने तिला पाहिलं नाही, कारण त्या बाजूला कमी प्रकाशात होता. पूजा म्हणाली, "पाहून तर असं वाटतंय की यांच्यातील काही जणांनी ड्रिंक केली आहे." कुणालनेही केली असेल का? सगळे बिझनेसमन आपल्या गाड्यांमध्ये बसून निघून गेले, पण कुणाल अजूनही तिथेच उभा होता, दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून. कुणालने फोनवर बोलून फोन खिशात ठेवला आणि रस्ता ओलांडून पूजाकडे येऊ लागला. तो आपल्या दिशेने येताना पाहून पूजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती आपल्या बोटांशी खेळू लागली. स्वतःला शांत करण्यासाठी तिने खोल श्वास घेतला. कुणाल येऊन तिच्यासमोर उभा राहिला, पण तो ना तिच्याशी बोलत होता ना तिच्याकडे पाहत होता. पूजा काही बोलणार इतक्यात तो तिला ओलांडून आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागला. त्याचं असं दुर्लक्ष करणं पूजाला अजिबात आवडलं नाही. तिने पुढे जाऊन त्याचा हात धरला. पूजा म्हणाली, "आय एम सॉरी." कुणाल अचानक वळला. तिला कमरेपासून पकडून आपल्या गाडीला टेकवलं आणि काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला. त्याच्या या अचानक वागण्याने पूजा चकित झाली. त्याची नजर तिला अधिकच अस्वस्थ करत होती. त्या क्षणी कुणालचा चेहरा खूप शांत होता. त्याने शांतता तोडत विचारलं. कुणाल म्हणाला, "नेमकं कशासाठी माफी मागणार आहेस तू?" पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. तिने मान खाली घातली. कुणाल काही क्षण तिला पाहत राहिला आणि मग तिच्या हातात कारची चावी देत म्हणाला. कुणाल म्हणाला, "कार स्टार्ट कर." पूजाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या जवळ येत म्हणाला. कुणाल म्हणाला, "मी ड्रिंक केली आहे." त्यांचे दोघांचे ओठ इतके जवळ आले होते की त्यांच्यातील कुणी जरी थोडंसं हल्लं असतं तरी किस होणं नक्की होतं. पूजा फक्त इतकंच म्हणाली आणि कुणालचे हात आपल्या कमरेवरून दूर करत लगेच ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. कुणालही एक कखट्या स्मित करत तिच्या मागे जाऊन पॅसेंजर सीटवर बसला.
पण पूजाला त्यांचं ते स्मित दिसलं नाही. पूजा ॲड्रेस. कुणालने पत्त्याचा उल्लेख केला आणि पूजाने गाडी चालवायला सुरुवात केली. गाडीचे सगळे काच बंद असल्यामुळे आत सिगारेट आणि दारूचा वास मिसळला होता. त्यामुळे पूजाला थोडी अस्वस्थता जाणवत होती. पूजा म्हणाली, हा किती उद्धट आहे. मी याच्याकडे माफी मागायला आले आणि याने मलाच ड्रायव्हर बनवलं. कुणाल म्हणाला, जर मला शिव्या देणं झालं असेल तर ड्रायव्हिंगवर लक्ष दे. पूजा म्हणाली, याला कसं कळलं? मी ह्यालाच बोलत होते. जबरदस्ती हसत नाही. तसं काही नाही. मी काहीतरी वेगळंच विचार करत होते. थोड्याच वेळात पूजा कुणालने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. तिला तिथूनच परत जायचं होतं, पण कुणाल काही न बोलता घरात जाताना दिसला. त्यामुळे तिने गाडी पार्क केली आणि तीही त्याच्या मागे गेली. दोघे आत गेले आणि घरातील इंटेरियर पाहून पूजा थक्कच झाली. सगळं खूप महागडं असतं आणि आकर्षक होतं. पूजा म्हणाली, इतक्या महागड्या वस्तू आहेत की घर कमी आणि शोरूम जास्त वाटते. कुणाल म्हणाला, मी शॉवर घेऊन येतो. तोपर्यंत तू आराम कर. कुणाल आत गेल्यावर पूजाने विचार केला की त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवावं, म्हणजे त्याचा हँगओव्हर कमी होईल. कुणाल शॉवर घेऊन बाहेर आला तेव्हा पूजाला किचनमध्ये पाहून तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. पूजा पाणी बनवण्यात व्यस्त होती. तेवढ्या तिच्या मानेवर काही थंड पडल्यासारखं वाटलं. ती मागे वळून पाहते तर कुणाल होता. त्याच्या ओल्या केसातून पाणी टपकत होतं आणि ते तिच्या मानेवर पडत होतं. त्या क्षणी कुणाल खूप आकर्षक दिसत होता. पूजा नको असूनही त्याच्याकडे ओढली जात होती. कुणालने आपल्या थंड बोटांनी तिच्या मानेवर हलकेच हात फिरवत म्हटलं. कुणाल म्हणाला, तुला आताच हे सगळं करण्याची गरज नव्हती. तुमच्या स्पर्शाने पूजा एकदम शहारली. तिचा चेहरा आणि मान लाजेने लाल झाली होती. कुणालच्या शरीरातून शॉवर जेलचा हलका सुगंध येत होता. त्यामुळे पूजा हरवून जात होती. तिच्यावर आपला इतका परिणाम होत असल्याचं पाहून कुणालच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तेवढ्यात पूजाचा हात स्लॅबवर ठेवलेल्या चमच्याला लागला आणि तो खाली पडला. त्या आवाजाने पूजा भानावर आली. कुणाल त्या चमच्याकडे रागाने बघत होता, जणू तो त्याचा शत्रूच होता. कुणालकडे न बघता पूजा म्हणाली, तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते. त्यामुळे तुमचा हँगओव्हर कमी होईल. कुणाल काहीच प्रतिक्रिया देत नाही. हे पाहून पूजाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून ती गोंधळली. पूजा म्हणाली, आता मी काय केलं? हे मला असं का बघतायत? आतापर्यंत इतके चांगले होते आणि आता इतके थंड कसे झाले? देवा, मला याच्या रागापासून वाचव. पूजा हळू आवाजात म्हणाली, काय झालं? तुम्ही असं का बघत आहात? कुणाल म्हणाला, मला वाटलं नव्हतं की तुला तो प्रोजेक्ट मिळवायची एवढी घाई आहे. पूजा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. पूजा म्हणाली, नाही, तुम्ही जसं विचार करत आहात तसं काहीच नाही. मला वाटलं तुम्हाला याची गरज आहे म्हणून मी लिंबू पाणी बनवलं. मी कितीतरी वेळा कॉल केला पण तुम्ही फोन उचलला नाही आणि मेसेजलाही उत्तर दिलं नाही. म्हणून मी ठरवलं की प्रत्यक्ष भेटून माफी मागणं चांगलं. जर माझ्या कोणत्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. कुणाल काहीच बोलला नाही. त्याने स्लॅबवरचं लिंबू पाणी उचललं आणि पूजेकडे बघत ते प्यायला लागला. पूजाला हलकासा भीतीचा स्पर्श जाणवत होता. ती वारंवार आपले ओठ चावत होती. पाणी पिल्यानंतर रिकाम्या ग्लासमधून पूजाच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत कुणाल म्हणाला, तुझ्यामुळे मला आत्ता नवऱ्यासारखी फिलिंग येत आहे. तू ज्या प्रकारे माझ्याकडे तक्रार करत होतीस, अगदी जसं एखादी बायको आपल्या नवऱ्याशी करते तसं. कुणालचं बोलणं ऐकून पूजा लाजली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला
आपला चेहरा लपवण्यासाठी तिने मान खाली घातली, पण कुणालच्या तीक्ष्ण नजरेपासून तिचा चेहरा लपला नाही. कुणाल म्हणाला, अजून किती अदा दाखवणार आहेस तू? वेडी बनवणार? हो, बेबी डॉल. आणि त्यावेळी पूजा म्हणाली, सॉरी, माझा तसा काही अर्थ नव्हता. मी तर फक्त. आणि त्यावेळी ती आपलं वाक्य पूर्ण करणार इतक्यात कुणालने हातातून ग्लास तोडला. तो जमिनीवर पडून तुकडे तुकडे झाला. पूजाने घाबरून डोळे घट्ट मिटले. हे बाप्पा, याला मिनिटाला असे रागाचे झटके का येतात? पूजा मनात म्हणाली. कुणाल म्हणाला, ही मुलगी माझ्याशी नाव जोडायला खुश नाही का? म्हणजे हिला भविष्यात माझी बायको व्हायचंच नाही का? पूजा म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? पूजा रागाने म्हणाली. कुणाल म्हणाला, चल, तुला तुझ्या फ्लॅटवर सोडतो. तसेही खूप उशीर झाला आहे. आणि त्यानंतर पूजा म्हणाली, पण तुम्हीच तर म्हणाला होतात की तुम्ही ड्रिंक केले म्हणून ड्राईव्ह करू शकत नाही. आणि त्यावेळी कुणाल तिच्यावर थोडा झुकत म्हणाला. कुणाल म्हणाला, ओ, म्हणजे तुला आजची रात्र इथेच घालवायची आहे. त्यानंतर पूजा, याला मला वारंवार त्रास देण्यात मज्जा येत आहे का? नाही, माझा अर्थ, मी कॅब किंवा टॅक्सीने जाईन. कुणालने पूजाचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला. तिला पॅसेंजर सीटवर बसवून स्वतः कार चालवू लागला. पूजा म्हणाली, असं कोण करतं का? मला अक्षरशः घराबाहेर काढलं. खडूस कुठला. कुणालने पूजाच्या घरासमोर गाडी थांबवली. पूजा गाडीतून उतरायला लागली तेवढ्यात कुणालने तिचा हात पकडून तिला थांबवलं. ती त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागली. कुणाल म्हणाला, जेव्हापासून ही बातमी मार्केटमध्ये पसरली आहे की आमच्या कंपनीने तुमच्या कंपनीशी सर्व कॉन्ट्रॅक्ट तोडले आहेत, तेव्हापासून अनेक मोठे बिझनेसमन या प्रोजेक्टसाठी तयार झाले आहेत. पूजाला काही सुचत नव्हतं. ती शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिली. कुणाल म्हणाला, मला तुझ्या कंपनीवर अजिबात विश्वास नाही, पण एक गोष्ट वेगळी आहे. तुझे डिझाईन्स मला खूप आवडले. मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे आणि त्यात तुझी काही चूक नाही हे मी मान्य करतो. म्हणून मी ठरवलं आहे, तू आणि तुमची रायव्हल कंपनी ज्यांचे डिझाईन सर्वात उत्तम असतील त्यांनाच हा प्रोजेक्ट दिला जाईल. 2 दिवसांनी आपण सगळे साईटवर जाणार आहोत. तूही आमच्यासोबत येऊ शकतेस. तुला याचा खूप फायदा होईल. पूजा म्हणाली, मला समजलं. यावेळीही मी माझं बेस्ट देईन. आता मी निघते. असं म्हणत पूजा गाडीतून उतरली आणि आपल्या फ्लॅटकडे निघून गेली. ती नजरेआड होईपर्यंत कुणाल तिच्याकडे पाहत राहिला. पूजाने प्रोजेक्टशी संबंधित सर्व माहिती मिस्टर खन्नांना सांगितली. 2 दिवसांनी आज पूजा आपल्या टीमसोबत कुणालच्या कंपनीत जाणार होती. ती आणि तिची टीम विकेंडला तिथेच थांबणार होती. BS ऑफिस. पूजा वेटिंग एरियात आपल्या टीम मेंबर्ससोबत बसली होती. ते पुढील सूचना येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात कुणीतरी तिचे नाव हाक मारलं. तिने समोर पाहिलं तर अनु आणि रिया दिसल्या. तिला थोडं आश्चर्य वाटलं. मग तिला आठवलं, या प्रोजेक्टसाठी अनेक मोठ्या कंपन्या स्पर्धेत आहेत. पूजा आणि रिया बोलत होत्या, पण अनु थोडी दूर उभी होती. अचानक पूजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने समोर पाहिलं तर ब्लू टक्सिडोमध्ये कुणाल आपल्या गार्डसोबत त्यांच्या दिशेने येत होता. तेवढ्यात कुणीतरी तिच्या कमरेला हात घालून तिला जवळ ओढलं. पूजाने कुणालकडून नजर हटवली आणि बाजूला पाहिलं. पूजा म्हणाली, हर्ष. कुणालला पूजाचं हर्षसोबत बोलणं आवडलं नाही. तो थोड्या रागाने म्हणाला. कुणाल म्हणाला, सगळ्यांची ओळख झाली असेल तर चला. असं म्हणत तो पुढे निघून गेला. बाकी सगळे त्याच्या मागे गेले. हर्षही
त्याच्या सोबत गेला. पूजा म्हणाली, हे बाप्पा, मला असं का वाटतंय की काहीतरी मोठं वादळ येणार आहे आणि या खडूसचे जितके मूळ स्विंग आहेत तितकेच तर एखाद्या प्रेग्नंट लेडीचेही नसतील. बाप्पा रक्षा कर. असं म्हणत पूजा देखील त्यांच्यासोबत निघाली. आणि तिच्या जाण्यानंतर, बाप्पा, तुझ्या आयुष्यात हे वादळ येणंही गरजेचं आहे. बाहेर आल्यावर पूजाने पाहिलं की तिथे 2 गाड्या उभ्या होत्या. तिने लक्ष दिलं की कदाचित कुणालची कार आधीच निघून गेली होती. पूजा त्या गाडीत बसायला जात होती ज्यात हर्ष बसला होता. पण तेवढ्यात तिच्यासमोर कुणालचा पीए विनय येऊन उभा राहिला आणि त्याने पूजाला दुसऱ्या गाडीत बसायला सांगितलं. पूजाने विचार केला की कदाचित या गाडीत सीट उपलब्ध नसेल, म्हणून ती हलकसं हसली आणि जाऊन दुसऱ्या गाडीत बसली. हे सगळं पाहून हर्षला विनयवर राग येऊ लागला. थोड्याच वेळात ते सगळे एका हॉटेलमध्ये पोहोचले. पूजाने पाहिलं की कुणाल आधीच तिथे पोहोचला होता. कुणालकडे पाहत मनातच पूजा म्हणाली, आता याला काय झालं? इतका अडकून का उभा आहे? कुणाल म्हणाला, प्रवास कसा झाला? पूजाला खूपच विचित्र वाटलं, कारण इतक्या लोकांसमोर कुणालने हा प्रश्न फक्त तिलाच विचारला होता. तिने हळू आवाजात उत्तर दिलं. पूजा म्हणाली, ठीकच झालं. आणि हो, विनय पूर्ण प्रवासभर तुझी खूप स्तुती करत होता. मला वाटतं तो तुला खूप मानतो. पूजाचं बोलणं ऐकून कुणालचा चेहरा गंभीर झाला. त्याला विनयवर खूप राग आला. कुणाल म्हणाला, सगळेच नालायक आहेत. मी त्या मूर्खाला पूजाला आपल्या कंपनीत काम करण्यासाठी पटवायला सांगितलं होतं. इतकं विचार करून तो रागाने तिथून निघून गेला. पूजा म्हणाली, हे बापरे, हा माणूस मला वेडं करेल. तेवढ्यात हर्ष तिच्या जवळ आला. हर्ष म्हणाला, चल रूमच्या किल्ल्या घेऊया. पूजाने होकारार्थी मान हलवली आणि ती हर्ष सोबत रिसेप्शनकडे गेली. पूजाने हर्षच्या रूम नंबरकडे पाहून मनात विचार केला, शेवटी आता मला व हर्षसोबत डॅडच्या प्रोजेक्टबद्दल आणि माझ्या निर्णयाबद्दल बोलता येईल. विनय म्हणाला, मिस पूजा, प्लीज या. पूजा शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली. विनयने खिशातून कार्ड काढत म्हटलं, हे घ्या, तुमच्या रूमचं कार्ड. मी आधीच घेऊन ठेवलं होतं. कार्ड घेऊन पूजा हर्षकडे जाणार इतक्यात विनयने तिला थांबवत सांगितलं, आपण जा. तुमचा मित्र लिफ्टमध्ये तुमची वाट पाहतो आहे. लिफ्टकडे जाताना तिने कार्ड पाहिलं आणि ती खूप आनंदी झाली, कारण तिची रूम हर्षच्या रूमच्या शेजारीच होती. हर्षने स्वतःची किल्ली घेतली आणि मागे पाहिलं, पण पूजा दिसली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा तिच्यावर राग आला. डिनरनंतर पूजा हर्षबद्दल विचार करू लागली. तिला तिच्या वडिलांनी सांगितलेल्या काही गोष्टी आठवत होत्या. तिने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या रूममधून बाहेर येऊन हर्षच्या रूमसमोर उभी राहिली. तिने दारावर 2दा टकटक केली आणि हर्ष दार उघडेल याची वाट पाहू लागली. पण कुणीच दार उघडलं नाही. तिने पुन्हा दार ठोठावलं. ती खूप घाबरलेली होती. तेवढ्यात तिने पाहिलं की दरवाजाचं हँडल हलकं हललं. दार उघडण्याआधीच पूजाने हँडल घट्ट पकडलं आणि म्हणाली, प्लीज हर्ष, मला तुला काही सांगायचं आहे. मी माझं बोलणं पूर्ण करेपर्यंत दार उघडू नकोस. पूजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, त्या दिवशी डिनरला तुला एकटे सोडून गेल्याबद्दल मी माफी मागते. मी तुझ्या बोलण्याशी सहमत आहे. मला देखील तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा आपण लग्न करू. आणि मला तू आवडतोस. आय लाईक यू. पूजाने इतकं बोलून झालं आणि अचानक दार उघडलं. कोणीतरी तिच्या कमरेला धरून तिला आत खेचलं. ती काही समजून घेण्याआधीच ती भिंती आणि एका मजबूत व्यक्तीच्या मध्ये अडकली. तिच्या कानात एक शांत पण थंड आवाज आला,
आपल्या दोघांमध्ये तर एक किस्साही झाला आहे आणि आपण एकाच बेडवरही झोपलो आहोत आणि आता तू म्हणतेस की तुला कुणीतरी दुसराच आवडतो. हे बरोबर नाही बेबी. आणि त्यावेळी हा आवाज ऐकून पूजा खूप घाबरली, कारण तो हर्षचा नव्हता. तिने पटकन वर पाहिलं. हळू आवाजात ती म्हणाली, कुणाल. आणि त्यावेळी कुणाल म्हणाला, का कुणा दुसऱ्याची कल्पना करत होतीस का. पूजाला काही बोलताच येत नव्हतं. ती मनातच विचार करत होती, म्हणजे मी हर्ष समजून जे काही बोलले ते सगळं कुणालने ऐकलं का. पूजाला असं वाटत होतं जणू कुणीतरी तिच्या डोक्यावर बॉम्बच फोडला आहे. कुणाल म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली अशा सगळ्या गोष्टी विचारायची. लग्न करणं तर दूरच, तू त्याला पसंत तरी करू शकतेस. पूजा काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात कुणालने आपलं डोकं खाली झुकवलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकून तिला किस करत गप्प केलं. कुणालच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे पूजा क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झाली. शुद्धीवर येताच ती त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचे सगळे प्रयत्न फसले, कारण ती कुणाल आणि भिंतीच्या मध्ये अडकली होती. पूजाने त्याला दूर ढकलण्यासाठी त्याच्या छातीवर हात ठेवला, पण त्याच्या छातीला स्पर्श होताच तिच्या अंगात एक विचित्र थरथर जाणवली. कुणालने तसंच किस करत पूजाचे हात आपल्या छातीवरून हटवून आपल्या गळ्यात घातले आणि तिला हलकसं उचलून आपल्या कुशीत घेतलं. पूजा आधीच त्याच्या या कृतीने घाबरलेली आणि गोंधळलेली होती. आता त्याच्या अशा वागण्यामुळे तिची घाबरगुंडी अजूनच वाढली. पण कुणाल जणू पूजामध्येच हरवून गेला होता. तो तिला किस कमी आणि चावणं जास्त करत होता. असं वाटत होतं की तो तिच्या बोलण्यावर नाराज आहे आणि आपला सगळा राग तिच्या ओठांवर काढत आहे. तो अजूनही तिला आपल्या कुशीत धरून किस करत होता आणि पूजा स्वतःला हवं असूनही त्याच्यापासून दूर करू शकत नव्हती. इतक्यात कुणालच्या रूमची डोअरबेल वाजली, पण त्याने त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो अजूनही पूजामध्येच गुंतलेला होता. जेव्हा त्याला जाणवलं की पूजाला श्वास घेण्यास त्रास होतोय, तेव्हा त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेला किस करू लागला. त्याच्या स्पर्शातून मुक्त होताच पूजा खोल खोल श्वास घेऊ लागली, पण लगेचच तिच्या मानेवर कुणालचे ओठ जाणवताच तिचा श्वास पुन्हा अडकला. कुणालने काही क्षण विचार केला आणि पूजाला जास्त त्रास न देता तिला सोडलं व हळूच खाली उभं केलं. जसेच पूजाचे पाय जमिनीवर पडले, ती थोडी डगमगली, पण कुणालने तिला लगेच कमरेत पकडून सावरलं. तिला नीट उभं करून तो दरवाजा उघडायला गेला. दरवाजा उघडताच समोर विनय उभं होता. विनय म्हणाला, सर, तुम्ही मला ही फाईल आणायला सांगितली होती. आणि त्यावेळी पण त्याची नजर आत भिंतीला टेकून उभी असलेल्या पूजावर पडताच तिचे विस्कटलेले कपडे आणि बिघडलेले केस पाहून त्याला आत काय चाललं असेल याचा अंदाज आला. पूजाचा चेहरा आणि ओठ लाल झाले होते. विनयला लगेच समजलं की तो चुकीच्या वेळी आला आहे, पण कुणालच्या चेहऱ्यावरून त्याला काहीच कळत नव्हतं की तो त्याच्या येण्याने खुश आहे की नाराज. लाजत विनय म्हणाला, सर, जर तुम्ही मिस पूजासोबत बिझी असाल तर मी नंतर येतो. ही काही एवढी महत्त्वाची फाईल नाही. त्यावेळी विनयला जाताना पाहून पूजाला भीती वाटू लागली. तिला वाटलं की तो गेला तर कुणाल पुन्हा तसंच काही करेल, म्हणून ती घाईघाईने म्हणाली. पूजा म्हणाली, नाही, असं काही नाही. तुम्ही आरामात चर्चा करू शकता. मी तरी निघतेच आहे. हे सगळं बोलताना तिने एकदाही कुणालकडे पाहिलं नाही, कारण तिला माहिती होतं की त्याची नजर तिच्यावरच आहे. पूजा हळूहळू दरवाजाकडे चालत गेली. तिला कुणालला सांगायचं होतं की तो बाजूला व्हावा, पण तो अर्धा दरवाजा अडवून उभा होता.
लाजेमुळे पूजाला त्याच्याकडे पाहण्याचीही हिंमत होत नव्हती. शेवटी तिने हलक्या रागाने म्हटलं. पूजा म्हणाली, कृपया बाजूला व्हाल का? मला माझ्या रूममध्ये जायचं आहे. कुणालला तिला छेडण्यात मज्जा येत होती. तो हलकासा हसला आणि थोडा बाजूला झाला. विनय मात्र डोळे मोठे करून कुणालला हसताना पाहत होता आणि मनात विचार करत होता की तो किती भाग्यवान आहे की त्याने कुणालला हसताना पाहिलं. पूजाने स्वतःला सावरलं आणि त्याच्या बाजूने निघू लागली. ती खूप जपून चालत होती, कारण तिला त्याला स्पर्शही करायचा नव्हता. पण कुणाल तिच्या प्रत्येक हालचालीवर फिदा होत होता. जशी पूजा त्याच्या बाजूने जाणार होती तसाच कुणाल अचानक तिच्यावर झुकला. आता परिस्थिती अशी झाली होती की पूजा कुणाल आणि दरवाजा यांच्यामध्ये अडकली होती आणि त्यांचे शरीर एकमेकांना लागले होते. या क्षणी पूजाला खूपच लाज वाटत होती, कारण ते दोघे एकटे नव्हते. विनयही तिथेच उभा होता. ती मनातल्या मनात कुणालला दोष देत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.